राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज नाशिक शहरात भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। या मोर्चातून शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात झालेल्या 2000हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला। तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठीही पवारांनी जोरदार आवाज उठवला। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही। या आंदोलनाची सुरुवात नाशिकमधून होत आहे असं ते म्हणाले। मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, विधिमंडळ आमदार रोहितदादा पवार, पक्ष नेते संजय जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील भुसारे, गोविंद पिंगळे, गजानन शेलार तसेच रवींद्र पवार, MP बजरंग बप्पा सोनवणे, दयानंद स्वामी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर श्रीराम खालगे, सेक्रेटरी SNV राजेंद्र म्हस्के, बीड अध्यक्ष डॉक्टर काले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या मोर्चामुळे नाशिकमध्ये मोठी गर्दी झाली असून शेतकऱ्यांच्या सरकारविरोधी आक्रोश स्पष्टपणे उमटला आहे। आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे। जयंतरावांच्या भाषणात म्हणाले की आज नंतर 2-3 महिन्यांमध्ये या सरकारने ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा, तुमच्या कलेक्टरला भेटा, कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा। 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते। एक तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला तर दिला, त्याच्यात मी नाहीये लाडकी, पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख महिलांची नावं कमी केली। हे आम्ही सहन करणार नाही। फौजियाताई आणि रोहिणीताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय। गाव वाडी वस्तीवर जाऊ, पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आणि तिचे बंद केलेले आहेत पैसे, तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ। तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू। तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू, आम्ही तो शब्द दिला होता। तेव्हा UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते। 1-2 नाही 70,000 करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती, 7-12 कोरा केला होता। आज सरसकट कर्जमाफी होते ना, नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत। इथे जे शेतकरी आलेत का नाही मला माहिती नाही, त्यांनी सकाळी मला थांबवलं। म्हटलं काय झालं रे बाबा? मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर। म्हटलं कशासाठी नाशिक बँकेत चालू? ते म्हणले 5,000 शेतकऱ्यांची नावं, बरोबर ना, 65,000 शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर अन्याय चाललाय, हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा। मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सगळे 8च्या 8 इथे खासदार आहोत। आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या 8 जणांची आहे। आज हे तुमचं काम नाही, आमची जबाबदारी आजपासून। आणि हा मोर्चा मी आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी, रोहित असेल, सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले, तुम्ही जेव्हा म्हणत होता शेतकरी, खरंच तुमच्या आयुष्यभर लक्षात महाराष्ट्र शासनाच्या गळचेपी भूमिकेच्या विरोधामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीनं आज मोठ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता. तमाम शेतकरी, तमाम कष्टकरी आणि बहुजनांचे या ठिकाणी लोक सामील झाले होते. महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आल्यापासून क्राईम रेटमध्ये वाढ झालेली आहे, गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही, ते गुन्हे कंट्रोल होत नाहीत. त्याप्रमाणे सरकार येण्यापूर्वी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करू अशी जी काही घोषणा केली होती ती घोषणा हवेत उरलेली आहे. कुठल्याही पद्धतीचं निवडणुकीपूर्वी शासन पूर्ण केलेलं नाही आणि सरकारने महाराष्ट्र शासनावर लाखो कोटी रुपयाचं कर्ज उभा करून महाराष्ट्र कर्जबाजारी केला असल्यामुळं प्रथम सर्व कामं बाजूला सारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीगत तशीच करण्या महाराष्ट्रातर्फे मदत द्या, त्यांची पूर्ण कर्ज माफ करा, त्यांची सातबारा पुरा करा आणि बेरोजगारांच्या हाताला काम द्या. महाराष्ट्रातील सर्व तमाम गुन्हेगारी बंद करा यासाठी आम्ही हा प्रचंड लाखोंचा मोर्चा या ठिकाणी काढला होता. महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी नाशिकमध्ये आले होते. आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, टोपे साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी आली. मोठा मोर्चा झाला आणि नाशिककरांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट असं नियोजन करून मोर्चा यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचं पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सर्व सुनेपर्यंत शेतकरी कर्जमुक्तीपर्यंत आम्ही गेला नाही चालूच ठेवणार आहोत असं आम्ही होतो. दयानंद स्वामी आणि डॉक्टर श्रीराम खळगे